राम राम मित्रांनो, आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे आपलं शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी चालू आहे आणि आपण रोटर वगैरे काहीच केलेलं नाही. डायरेक्ट समजा हरभऱ्याने पेरणी चालू केली डायरेक्ट, कारण की रोटर केलं असतं तर वल थोडी हडकली असती. त्यामुळं डायरेक्टच हे केलं, कारण की पहिलेच रान चिबडं होतं. तर बघू शकता वल एकदम म्हणजे प्रॉपर वल आहे याच्यामध्ये. बघू शकता पूर्ण हे वल आहे, बघू शकता. तर रोटर वगैरे केलं नाही, डायरेक्टच पेरणी केली आणि पेरल्याच्या नंतर याच्यावर आपल्याला रोटर करायचं. बघू शकता तुम्ही, एकदम ओल मस्त आहे. काळीचं रान आहे, एकदम चिवडं रान होतं त्यामुळं. तर बघू शकता पेरणी चालू आहे. तर 2-2.5 एकर शेत असेल हे असं आपलं, त्याच्यामध्ये हरभऱ्याची पेरणी चालू आहे. तर ट्रॅक्टर वगैरे आपलं स्वतःचं ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर पेरणी यंत्र. कामधेनूचं पेरणी यंत्र आहे, बघू शकता तुम्ही. वसन काढ ना एकदा मागचं काका. ओ एकदा उचला, वसन काढू दे. हरभऱ्याला हे असे लावलेले बघू शकता. टाकायचं का पी? राहू दे. हा, पी टाकायचं का? राहू दे, एखाद दोन मुलं जाऊन येईल ना. जाऊन येते. आणि बियाची सेटिंग याच्यावर असते, हे काडीवर असते. बघू शकता तुम्ही, एका काडीवर 2 किलो काहीतरी पडत आहे. एकरी 40 किलो. लोडिंगवर चालू आहे, 3ऱ्या गेअरवर लोडिंगवर. चल द्या. आपलं घरचं असल्यामुळं आपण लोडिंगवर गेलोच नाही. तर जे दुसरे हे करणारे असं लोक असतात बाहेरचे समजा, तर ते लोडिंगवर घेत नाही सहसा, कारण की लोडिंगवर जास्त डिझेल वगैरे लागते. तर बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर वल आहे याच्यामध्ये. बघू शकता वल एकदम प्रॉपर आहे. हे आमचे शेतं चिबडे असल्यामुळं वल आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं पहिले रुटर केलं नाही. रुटर जर केलं असतं तर रुटर केल्यानंतर लगेच रान हडकत आहे, त्यामुळं रुटर केलं नाही, डायरेक्टलीच पेरलं. आणि याच्यानंतर आता रुटर करायचं आपल्याला, जेणेकरून ह्याचे सऱ्या वगैरे पूर्ण बुजल्या जातात. हे थोडंसं तणकट वगैरे हे होते, प्लेन रान होते. सोयाबीन आताच काढलेलं आहे, समजा 7-8 दिवस झाले सोयाबीन काढून, सोयाबीनची वळी काढून. कारण की थोडंसं ट्रॅक्टर वगैरे टाल्या जायचं थोडंसं हे होतं, चिखल असल्यामुळे, त्यामुळे सोयाबीन आता काढलेलं आहे. आता याच्या खालच्या शेताची बी अशीच परिस्थिती आहे, थोडं चिबडच राहणे, वल्लच आहे. तरी पण आता पेरून घ्यायचं, कारण की वाट बघण्यात आता मजा नाही, कारण की टाईम खूप झालेला आहे. आणि या थंडीमध्ये समजा जसं हे निघते हरभरा वगैरे, तसं मग हे नंतर निघत नाही. टेम्परेचर वगैरे वाढल्यानंतर हरभऱ्याची वाढ वगैरे होत नाही. तर ट्रॅक्टर चालविणारे हे पण आपल्या काका आपल्या गल्लीमधलेच आहे. तर त्यांना म्हणलं
पेरून द्यावं म्हणलं आपल्याला तेवढं प्रॉपरली सेटिंग माहीत नव्हती समजा. जास्त आता हरभऱ्याचं कसं राहते थोडंसं जमिनीमध्ये जास्त बुडू द्यावं लागते, हे पडू द्यावं लागते हरभरा. आणि सोयाबीनचं कसं राहतं, सोयाबीन थोडंसं वरती शेकावं लागते, त्यामुळं आपल्याला थोडं सेटिंग प्रॉपर माहीत नाही ट्रॅक्टरची, त्यामुळं त्यांना आणलेलं आहे आपण. आणि बी आपल्या हरभऱ्याचं बी पण आपल्या घरचंच आहे, त्यामुळे थोडंसं जास्ती बी सोडायला होतं आपण, 1-2 दाण्यांनी जास्त, जेणेकरून समजा पतलं वगैरे हरभर होऊ नये म्हणून. थोडीशी वल जरी कमी असली तरी नंतर स्प्रिंकलर वगैरे लावून पाण्याचा शिडकावा मारला तरी पण होऊन जाते, असं काही नाही. पेरणीतले ज्वारी झालं तुम्ही बाबा. इकडे खाली नाही चालत कुठं. नाही अर्ध पेरू गेलेलं. काका आतापर्यंत किती ट्रॅक्टर आणलेले आहेत तुम्ही? सर ट्रॅक्टर नाही तरी किती म्हणजे नवीन ट्रॅक्टरचे ओपनिंग केलेले किती समजा, कम से कम 200 ट्रॅक्टर. 200 गावामधले बघू शकता, 200 ट्रॅक्टर त्यांना चालवलेले आहेत. आणि ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरच आहेत पक्के. 200 ट्रॅक्टर 200 ट्रॅक्टर चालवलेले आहेत. आमच्या गावामध्ये 400 का 500 ट्रॅक्टर आहेत, बघू शकता तुम्ही. ही काडीवर असते, ही जी काडी दिसायली प्रॉपर 2 किलोची काडी असते. सगळं उसाच्या टाल्या पण त्यानं चालवलेल्या आहेत. किती 40 वर्षापासून चालवता का किती? 25 वर्ष झाली असेल ना. 25 वर्षापासून ट्रॅक्टर चालवतात. आणि ही खताची जे सेटिंगचं हे राहते ते उलटं हे असते, या इकडून या साईडला करावं लागते खताचं. इकडनं 0 असते, पण इकडे 50 वाटते, इकडे 50 असते, आणि इकडनं 0 असते. 0वर म्हणलं की जास्त पडते, आणि 50वर इकडे केले कमी पडतं या साईडनं. असं इकडून उलटी सेटिंग असते याची. इतकी थैली टाक कमी लागेल. टाका तेवढी. आणि याची इकडनं हे असते व्यवस्थित बरोबर असते. 0 कोण इकडे असते 50 कडे बियाची, ही जे आपलं बी असते. आता सगळं खाल्लं ते याचे रुटर करतो आपण हे माझं.